बंटी मंडई नेऊ गेलो आमका माणसं ओळखीची दिसतात. खूप दिवसांनी दौरा असल्यामुळे कुठेच नेऊ गेले आमका. पोहोचलो, बऱ्याच दिवसानंतर येतो. या बघा माझ्या मामाचं घर. नवीन असं तर म्हणजे सबस्क्रायबर त्यांना माहिती नसताला, पण चतुर्थीत जर तुम्ही ब्लॉग बघितलात तर ब्लॉग बनवलेला आहे. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज काय करता बघा आई? आज आंब्याचं सार. आज आंब्याचा सार चालू. आणि कितके आंबे असत बघा, सगळ्यांना खर्चा एका थोडाचा खर्चा. आंबे केवढे असत बघा, साईज बघा एकदम लहान असत. भरपूर टप भरत हे बघा, लहान लहान होत आणि मस्त. आणि गरमीत असा आंब्याचा सार असला काय अजून 2 गाय जास्ती जातात. आणि काय सरबत सो करतात ना, याचा करू शकतो. संध्याकाळी दुपारीच करू काय ना, दुपारी करूया. बर्फ होयो, बर्फ हे गाव पप्पा सांगा थंड पाण्याची बाटली आहे. शनिवार आज प्लॅन होते, पण ते प्लॅन जरा पुढे ढकललेत, उद्या गेले. तर आंब्याचं सार करू. खोबरा दाखवते, खोबरा, कांदा, लसूण, हिरवी मिरची घालतो पण आमच्याकडे नाही. सुकी मिरची आणि धने, हळद टाकू हे झालं. एवढा साहित्य लागतं आहे बघा. सेम माशाच्या गडीत करतो ताच वाटण असता. फक्त काय कोण म्हणजे हिरवी जास्त तर हिरवी मिरची घालतं, सुकी घातली तरी काही एक नाही म्हणा. फक्त त्याच्यात मासे नाही आणि सोला ऐवजी आंब्याचा तर इतकेच लागतात. जबरदस्त गरमीच्या दिवसात तर एक नंबर. आता सर आणि आता गरमीच्या दिवसात टोमॅटोचा सार, भेंड्याचा सार, आंब्याचा सार ह्यात जेवणात मस्त. थोड्याच वेळात बघा आपला वाटण पण रेडी झालेला इकडे काढून. आणि आंबा एकच बस झालो. हे बघा या साईड आंबट आहे जास्त, आंबट आहे. बनव काय वाटप काढलंस काय झाला? भाजू आहे काय असं डायरेक्ट मिक्सरला लावायचं. कच्चा वाटण, साराचा वाटण. येस, माशाच्या साराचा वाटप लावल्यानंतर असं मीठ, लसूण, मोहरी घालून फोडणी दिले. सार एकदम नॉर्मल, फक्त लसूण तेल तापवल्यानंतर मोहरी आणि लसूण टाकून साधी फोडणी दिल्या नाही. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वाटण टाकले. आंबो पण ते वाटण झाल्यानंतर त्याच्यातच ऍड केलेलो आणि मीठ टाकायचं आणि मीठ बस. आणि उकळी येऊ द्यायची. सार करू एकदम सोप्या, डिफिकल्ट असं कायच नाही. फक्त याच्या बरोबर काय तिखट भाजी होई किंवा भाजलेला मासा होय. आणि हो काय आपल्या मिरच्यांचाच कलर आहे इल्लेलो होय ना, आपली लाल मिरची. एक स्पेशली रेसिपी बनवू नाही हो, बस बनता कडी करी होतं करता करता दाखवले. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर ह्या असा मस्त जेवण. आणि आंबट चव पण एकदम मस्त. आता आमच्याकडे 4 दिवस तोरा आहोत म्हणजे त्याचा वेगवेगळा आता काय बनत आंब्यांचाच काहीतरी 4 दिवस जाताना लोणचा रोज. आता उकळी का झाला, गरम जाता काहीतरी. तर फायनली मंडळी आपली कढी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय एकदम मस्त उकळी, एकदम जबरदस्त सुगंध. चला आता गॅस बंद करूया. झाला चला. सार तर आपला झालेला. आता करूची वांग्याची भाजी, तर आता ती करून घेते मी पटकन आणि आता जेवतानाच दाखवते आज जेवणात काय आहे. आज जेवणाचा सेटअप आमचा कसा असा तर जेवतानाच बघा. नॉर्मल असतं पण कोकणातलं जेवण एकदम मस्त असतं, कारण आज स्पेशलच गोष्ट असं बघितलं तर. आता आपण भाजी करून घेऊया आता वांग्याची. मंडळी जेवण आपला रेडी झालेला असा आणि अशा प्रकारची भाजी आहे बघा. आणि इकडे आमटी आपली, भात आणि लोणचा पण दाखवते. हे बघा आंब्याचा लोणचा आणि या फोडणी दिलेला लोणचा आहे बघा. गुळवाला गुळ आपण केलेला. असलं सेटअप बघा जबरदस्त. हे बघा आई वाढतंय, जेवूया.
जेव घ्या मंडळी, गरमी कंटाळा येतो बाकी काय नाही. जेव घ्या मंडळी. जेवण तर झाला मंडळी आणि खूप वेळानंतर भेटते. म्हणजे आता संध्याकाळचं टायमिंग झालेलं असतं, तर गरमीमुळे थोड्या वेळ आम्ही आरामच केलो. आणि आता आपल्या गावचा मामाकडे जरा कामा असेच जातो, मस्त फिरायला येतो घराकडे असं होते. हे बघा आई बाहेर रेडी जा. चला खूप दिवसानंतर मामाकडे, बरेच दिवसांनी जातो ना. बरेच दिवसानंतर. दिवसांनी, मी तर खूप दिवसानंतरच. जाऊया चलो. पिक्चर लावले पप्पांका चॅनल कळणच नाही त्याच्यामुळे पिक्चर लावूया. किती वेळ लागतो तो? 300 309 नाही 319. ओके पप्पा असले साऊथचेच बघतात. चला चावी ना. बंटी मंडई नेऊ गेलो आमका. माणसं ओळखीची दिसतात. खूप दिवसांनी दौरा असल्यामुळे कुठेच नेऊ गेले आमका. पोहोचलो. बऱ्याच दिवसानंतर येतो. या बघा माझ्या मामाचं घर. नवीन असं तर म्हणजे सबस्क्रायबर त्यांना माहिती नसताना, पण चतुर्थीत जर तुम्ही ब्लॉग बघितलात तर ब्लॉग बनवलेला आहे. अशी जागा मस्त, सगळीकडे झाडं वगैरे असत. आजी आणि असतली पाठीमागे. आज सुट्टी. पाणी कमी झालं थोडं ना. पाठीमागे अशी झाडं आहेत मस्त आहे बघा. पेरू, इकडे पोपळी असत, नारळ, फणस मस्त. यासाठी कोंबडी आजीची. इकडे नानी घर. इकडे पाणी तापवतं आंघोळीसाठी. आणि इकडे तुम्ही बघू शकता पाण्याची टाकी वगैरे, पाणी स्टोअर करून ठेवतात. या साईडला सुद्धा झाडं आहेत मस्त मस्त. चाफ्याचं झाड. इकडे पण पेरूचं झाड होता. हे बघा पेरूचं झाड. ही सगळी तयारी पावसाची चालू आहे. लाकडं करतात. त्या दिवशीचा ब्लॉग बघितला तर काका दिलेले लाकडं फोडू आमच्या इकडनं. या साईड आजोबांकडे दिलेले आमच्या. हे बघा. आणि कंपाऊंड बघताय असा पूर्ण. बाकी सगळी झाडच असत. ही सगळी आजोबांची मेहनत आहे आमच्या. फिराक भारी वाटतं. आणि मंडई जेव्हा मी पहिलं इकडे शाळेमध्ये होते रॉग वगैरे, म्हणजे एक 2रीपर्यंत मी इकडेच होते, 1ली 2री वगैरे. तर इकडे मी खूप खेळले. आणि त्याच्यानंतर पण प्रत्येक सुट्टीत सगळेजण आपण मामाकडे जातोच. तर मी पण दिवाळीच्या सुट्टीत वगैरे इकडेच आहे. आणि खूप मजा केली. आठवणी असत भरपूर जोडलेले. फिराक आता भारी वाटतं. तेव्हा झाडा पण लहान होती, मी पण लहान होते. एकदम मस्त. जाऊया आतमध्ये. बघा मिरवेल वगैरे असत. आणि साफसफाई सगळी आजोबांची चालू असतं सारखी. त्याच्यामध्ये तुमका टापटीप दिसता एकदम नीट. A few moments later. मंडळी मामाकडनं तर निघालो. जास्त वेळ काय थांबाक मिळा की नाही, कारण कोणतरी तब्येत बरी नाही. तर पप्पानी फोन केलेला आहे रिक्षा होईया. जाऊया पटापट. 5 मिनिटं बसा गावात. 5 मिनिटं पण बसा गावात नाही. आलो मंडळी घरी. आता पप्पा चालले.